दुष्काळ निवारण करण्यासाठी अत्यावश्यक मागण्यांचे निवेदन पंचायत समिती माजी विरोधी पक्षनेते बाळासाहेब मोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले। अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यामध्ये तीव्र दुष्काळाच्या झळा बसत असून शासनाने विविध उपाययोजना करण्याची मागणी निवेदनाद्वारे मोरे यांनी केली आहे। अक्कलकोट तालुक्यातील पानमंगरूळ जिल्हा परिषद गटातील सर्व खराब रस्ते तातडीने दुरुस्त करावे यासाठी प्रांताधिकारी ज्योती पाटील, तहसीलदार अंजली मरोड यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने निवेदन देण्यात आले। पानमंगरूळ भागातील 23 पैकी केवळ 4च गावात बस जात असल्याने नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे। यावेळी रिपाईचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, गंगाधर मोरे, आप्पा भालेराव, दीपक मडीखांबे, सुरेश गायकवाड, शुभम मडीखांबे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते। वागदरी येथील SS शेळके प्रशालेत गोवर रुबेला लसीकरण मोहिमेचे उद्घाटन आज रोजी करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वागदरीचे सरपंच ढोपरे होते, तर पंचायत समितीचे सदस्य गुंडाप्पा पोमाजी यांची प्रमुख उपस्थिती होती। या प्रसंगी प्रशालेचे मुख्याध्यापक अंदोडगी, पर्यवेक्षिका पवार मॅडम, वागदरी सार्वजनिक दवाखाना प्रमुख दलाल, शिक्षक कुलकर्णी, सिद्धेश्वर कुरे आदींसह बालवाडी सेविका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते। श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात औसा संस्थानचे मठाधीश व पंढरपूर विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे सहअध्यक्ष हबप गहिनीनाथ महाराज औशेकर यांचा सत्कार करण्यात आला। मंदिर समितीचे चेअरमन नगरसेवक महेश इंगळे यांच्या हस्ते हबप औसेकर यांचा सत्कार करण्यात आला। यावेळी प्रशांत गुरव, आबा महाराज पाटील, डॉक्टर हेरमराज पाठक, सचिव आत्माराम घाटगे, विलासराव फुटाणे, महेश गोगी, संपतराव शिंदे आदींसह सेवेकरी कर्मचारी वर्ग उपस्थित होते। अक्कलकोट माळी महासंघ व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाच्या वतीने महामानव क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त अभिवादन करण्यात आले। बस स्थानकातील महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन उपविभागीय पोलीस अधिकारी प्रीतम कुमार यावलकर यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी माळी समाज तालुका अध्यक्ष संतोष माळी, रिपाईचे तालुकाध्यक्ष अविनाश मडीखांबे, राजू बोलदे, रविशंकर बिंदगे, प्रकाश कनाळ, हिरेश दणुरे, मल्लीनाथ नंदीकोले, प्रशांत कवदे, राहुल रुही, आनंद खजुर्गीकर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। अक्कलकोट तालुक्यातील बळीराजा आता रब्बी हंगामातील पीक विमा उतरवण्यासाठी महा ई सेवा केंद्र विविध बँकांमध्ये गर्दी करत आहे। ग्रामीण भागातील बँकांमध्ये पीक विमा उतरवण्यासाठी शेतकरी बांधवांची मोठी गर्दी होताना दिसत आहे। अक्कलकोट येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुलांचे शासकीय वसतिगृहातील क्रिस्टल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना गेल्या 5 महिन्यापासून पगार नसल्याने बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे। या आंदोलनात सुजित राठोड, दीपक मडीखांबे, आरिफ शेख, ज्ञानेश्वर माने, वैभव मडीखांबे, महेश कोरे, लखन मडीखांबे, महादेव शिनवार, पद्मण्णा बिराजदार आदींसह कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी झाले आहेत। या आंदोलनास रिपाई आठवले गटाने पाठिंबा दिला आहे। कर्जाळ तालुका अक्कलकोट येथील जिल्हा परिषद शाळेत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली। पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करण्यात आले। मुख्याध्यापक रामचंद्र जाधव, शिक्षिका सुवर्णा बोरगावकर यांच्या हस्ते महात्मा फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। यावेळी सुवर्णा बोरगावकर यांनी महात्मा फुले यांच्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना सांगितली। या प्रसंगी शिक्षिका ज्योती उंबरे, कलशेट्टी मॅडम आदी उपस्थित होते।